नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी गावाला आलेली आहे, कारण आज आमच्या इकडे आखाडा आहे आणि आम्ही आखाड्याला नंदताईला पण बोलवलेलं आहे. तर म्हणून म्हटले चला तर मस्त माझ्या जाऊबाईंनी मस्त खिशीच्या पुऱ्या करण्यासाठी खिशी घेऊन दिली आणि मी पुऱ्या लाटते. माझी पुतणी मस्त पुऱ्या कट करते, मी तिला लाटून देते, ती मस्त कट करते. तुम्ही आखाड केलाय का? नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही आखाडात पुऱ्या कशा करतात? तर आम्ही अशी खिशी घेतो आणि खिशीच्या पुऱ्या, परत साध्या पुऱ्या, खीर, वरण भात, बटाट्याची भाजी, भजी, कुरड्या, पापड, मस्त मेनू असणार आहे आज. आणि सगळे फॅमिली आमची. आणि नंदताईला खास बोलवले आम्ही आखाड खायला. ते आता थोड्या वेळाने ते येतील, तोपर्यंत आमचा स्वयंपाक चालू आहे. या तुम्ही पण आखाड खायला. ती झाड झाली तिला तुम्ही तेल घेऊन नका, चिमटा घेतला माहिती पाहिजे. पिया लाट पटापट चल. पिया तुला पुरी आवडते? मी करते. ही बघा म्हैस कच्चच खाते. कोणाला? हा गाईला नैवेद्य अर्पण करायला चालू जाईल आपण. प्रत्येक वेळेस देतो ना आपण गाईला. दर्शनाला आम्ही देत राहतो गाईला. आता सध्या आता घेऊन चालू आखाडाच्या महिन्यात हा गाईला अन्नदान करतो आहे. माई तू काय करतीये? चटणी, कांदा चटणी. कशाची असते ती? कारण आता सगळं
गोड पदार्थ आहे, खीर आहे, पुरी आहे, भजे, सार आहे, सगळे. पण एक पण मेनू आवडीचा नाही, मग त्याच्यामुळं चटणी पोळी आपलं दरवेळेसच प्रत्येक सणाला हेच राहतं माझं. एक कांद्याची चटणी, शेंगदाणा चटणी, ठेचा, काही पण करायचं, पण मग तो पदार्थ नाही खायचा. खीर नाही आवडत, सार नाही आवडत. आणि त्याच्यात आता मी बनवली ना, तर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे, कोण कोण मागणार आहे बघा का. कारण ही केले ना सगळ्यांना ताकद लागते. आता एवढे पदार्थ आहे ना, तरी कांदा चटणी वाटते बघ, तुम्हाला दाखवते. सगळेजण मला म्हणतात मी तुला मिरची शिवाय होत नाही. बाकीचे बघा कशा लगेच हात पुढं करते, जसा तो प्रसाद देणार आहे. त्याला बघू सगळ्याची प्रतिक्रिया काय मिरची म्हणतात, कोण कोण म्हणते हात वरती करते. चला. कोणाकोणाला चटणी पाहिजे? तुम्हाला पाहिजे का चटणी? तिकडची नाही मोठ्या साईडची दे ना. कशी केली रेसिपी सांग. बघा आता सगळ्यांना चटणी लागते. सगळे पदार्थ छान झालेले, पण सगळ्यांना चटणी लागते आहे ना. आता लांब बसा, एवढं जवळ काय करायचं? ताटं करायला ताटं करायचं म्हणजे एवढे मेन केले तर एवढा 2 टाइम 2 प्लेट नुसती संपली बघा. मग पुढे जाळं दूर निघावं. बघा 2 प्लेट ऑलरेडी संपली, आता 3री प्लेट. म्हणजे एवढं करून सुद्धा बघितलं माझ्या ठेच्यावर सगळ्यांनी हात मारल्यावर मला काहीच नाही राहिलं. आता मी चालली परत करायला. चालू केलं. झाला आता पोटोबा. आता भांडे घालायचे. बघा भांडे किती पडतात. तुमचे पण भांडे इतके पडतात का? दुसरं काही नाही. हा दुसरी वेळे भांडे घालते. मी काय सांगू राहिले? आयुष्यमान भव, सुखी रहो, एक नंबर आओ. संपलं आता अख्खा अडचण घरी. हा तेच जायलाच थोडा त्रास आहे फक्त. बाय. आलो.